संजय गांधी निराधार अनुदान योजना, तसेच श्रावण बाळ योजना, त्यानंतर दिव्यांग बांधवन योजना, विधवा बहिणींची योजना, सर्व योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपला डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार, हे पैसे कधी येतील किंवा ऑक्टोबर महिन्यापासून ज्या दिव्यांग बांधवांचे पैसे जमा झाले नाही ते पेंडिंग पैसे जमा होणार का नाही, पैसे नेमके कुठे अडकले आहेत, असे सगळे प्रश्न जे लाभार्थी आहेत ते वारंवार विचारत आहे. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना चर्चा होते, त्यांच्यावरती बरेच जण बोलतात, त्यांच्यावरती जे काही उपाय आहेत ते नेहमी काढतात. पण जे आपले निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आवाज उठवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हे जे लाभार्थी आहेत त्यांना औषध असू द्या काय, त्यानंतर बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना फेस करावं लागतं. त्यानंतर औषध आणण्यासाठी दिव्यांगाकडे पैसे नसतात, गरीब लोक आहेत, निराधार आहेत, ज्या काही विधवा बहिणी आहेत त्यांच्याकडे पैसे नाहीत, असे जे काही सरकार करत आहे. त्यामुळे जे लाभार्थी आहेत ते नक्कीच संतापले आहेत की आमचे पैसे कधी जमा होणार. व जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं, देवेंद्रजी फडणवीस यांनी, की जे लाभार्थी आहे त्यांना 1 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. पण हे पैसे आज 18 तारीख आहे तरीसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपयासुद्धा आले नाही किंवा त्याबद्दल GR निघाला नाही. आता आचारसंहिता सुरू आहे, हे सगळं ठीक आहे, आचारसंहिता सुरू आहे, पण ही योजना तर जुनीच आहे, त्यावरती चर्चा पूर्ण होते किंवा त्याची निधीचं वितरण होतात, त्यानंतर वेगवेगळे डिसिजन्स घेतले जातात, मग पैसे नेमके कुठे अडकतात हे सुद्धा इथे महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. तर डिसेंबरचा हप्ता एक महत्त्वाची चर्चा असणार आहे. कारण जे लाभार्थी आहेत त्यांना खरंच गरज आहे. तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे की नक्कीच इथे जे निराधार बांधव आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे का. प्रत्येक वेळेस जे म्हणतात की आम्ही पैसे पाठवणार, या तारखेला पाठवणार, त्या तारखेला पाठवणार, मग आचारसंहिता पुढे करून का बरं हे पैसे थांबवले जात आहेत. आता ही एक प्रोसेस असते. प्रोसेस म्हणजे काय की ते जे पैसे आहेत ते पैसे नेमके पहिल्यांदा कुठे जातात, किंवा जे वित्त विभाग म्हणतो आपण, म्हणजेच काय फायनान्स डिपार्टमेंट, जे वित्त विभाग मंत्रालय, हे महाराष्ट्र शासनाचं एक मोठं मंत्रालय हे माहिती आहे आपल्याला. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे व ती पूर्णपणे हे मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील हे मंत्री करत असतात. हे निर्णय पूर्ण अधिवेशनामध्ये सुद्धा घेतले जातात. हिवाळी अधिवेशन सुरू होतं त्यामध्ये सुद्धा जे दिव्यांग बांधवांची योजना आहे त्यामध्ये सुद्धा या जे दिव्यांग विवाह योजना आहे त्याची चर्चा झाली. त्यामध्ये प्रति लाभार्थी 2.5 लाख रुपये वाढवण्यात आले आहे. म्हणजे जे 50,000 रुपये होते त्यामध्ये आता 1.5 लाख आणि 2.5 लाख असे पैसे वाढवण्यात आले आहेत. मग हे जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचे पैसे कुठे अडकले आहेत. कारण ऑक्टोबर असेल किंवा नोव्हेंबर असेल, जवळजवळ 40-50% लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. ते परत रिटर्न वित्त विभाग म्हणजे जे फायनान्स डिपार्टमेंट असतं त्याला गेलेलं आहे. तर या संबंधित जे काही माहिती मिळाली आहे, तर आपली जी काही माहिती आहे ती पूर्णपणे कुठे असते की तहसील कार्यालयात जमा केली जाते. तहसील कार्यालयातून ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाते व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे हे पूर्णपणे जे सामाजिक न्याय विशेष विभाग ऑफिस आहे तिथे ते पूर्ण लाभार्थ्यांना ही माहिती जाते व त्यानंतर तिथे डिसाईड केलं जातं की किती लाभार्थी आहे. दिव्यांग बांधवांच्या आता अनुदानामध्ये वाढ झालेली आहे तर ही किती, पण यामध्ये किती टाइमपास, किती वेळ जातो आहे. बरं ठीक आहे, जे लाभार्थी आहे प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन UDID कार्डची EKYC करत आहे, त्यानंतर UDID कार्ड करत आहे, जे बंधनकारक केले सगळे नियम, अटी, कागदपत्रे सगळे देऊन हे पूर्ण लाभार्थी आम्ही आहोत हे सांगण्यात येत आहे. पण ते किती वेळा करण्यात येत आहे व किती वेळा हे तपासले जात आहे. कारण नेमकी अडचणी ते काय होते की तहसील कार्यालयातून जे काही अहवाल आधी जिल्हाधिकारी कार्यालयात जाते त्यानंतर ही सगळी प्रोसेस होते. त्यामुळे इथे खरंच एक जो टाइम स्पॅन आहे, वेळ आहे, ते जास्त लागत आहे. त्यामुळे वित्त विभाग म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटला नेमके लाभार्थी किती आहे ते समजायला वेळ जात आहे व जे पैशांचे वितरण आहे त्यामध्ये वेळ लागत आहे. आता हे प्रोसेस जर एकदा डेटामध्ये सेव्ह झाल्यानंतर नक्कीच इथे शासनाकडे लवकर पैसे न देण्यासाठी कोणतंही कारण राहणार नाही. तुम्ही सुद्धा तुमची नोंदणी, तुम्ही लाभार्थी आहे किंवा तुम्ही निराधार आहे, तुम्ही दिव्यांग आहेत, अशी पूर्ण नोंदणी आहे ते करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या हक्काचे पैसे रिटर्न न जाता. आता असंही होतं बरं का की जे योजनेचे पैसे आहेत, बरेच योजनेचे पैसे असं झालेले आहेत. आता प्रधानमंत्री मातृवंदना योजना असू द्या, ज्या गरोदर बायकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे पण त्यांची KYC नाही किंवा लिंक बँक खाते नाही किंवा अशी कागदपत्रे जमा केली नाही, त्यांचे पैसे येऊन वापस गेले. म्हणजेच काय, योजनेमध्ये पैसे येतात पण
सामाजिक न्याय व विशेष विभागाचे जे काही आपले लाभार्थी आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्या, हे पैसे येतात परत एकदा रिटर्न जातात, त्यामुळे हे असं प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही काही जे काही KYC असू द्या किंवा UDIDची नोंद असू द्या, ही सगळी प्रोसेस करायची आहे जेणेकरून तुमच्यावर काय येणार नाही. आणि ही आचारसंहिता जरी सुरू असली तरी पैसे यायला पाहिजे आहे, कारण नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा आपल्याला आलेले आहेत. जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. आचारसंहिता सुरू होती, त्यानंतर GR निघाले, पैशांचे वितरण झाले, बराच उशीर झाला, पण आता डिसेंबरचा हप्ता लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे आहे. गरज आहे, यावरती आवाज उठवणं गरज आहे, कारण बाकीच्या योजनांवर बोलणारे बरेच जण आहे, पण आपल्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ज्यांना खरंच कोणाचा आधार नाही त्यांच्याविषयी नक्कीच इथे म्हणणं आपल्या सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे आहे. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत, निराधार बांधवांपर्यंत शेअर करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.